दोन्ही सभागृहात नसणार. दोन्हीकडे नाहीये. ते परवाच्या दिवशी आम्ही BSc मध्ये मांडला हा विषय. हा. सरकार खाजगीत चांगलं बोलतं, कथनी आणि करणी याच्यामध्ये फरक आहे सरकार. मग आता विरोधकांची परत बैठक आहे आज. आता विरोधकांची बैठकीलाच चाललं. मग काय सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काय पवित्र काय घेणार आहात? कोणाच्या? सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घ्यावाच लागेल. पण सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे वाचवण्याचं काम अध्यक्षच करत असतात. मग तुम्ही अध्यक्षांकडे काही विशेष मागणी करणार आहात का? मागून दमलो आम्ही, अध्यक्षांच्याकडे मागण्या करू, त्यांना सांगून सुद्धा आम्ही अनेक वेळा दमलो. पण ते असं काय समजतात की हे सरकार वाचवणं, हे सरकार चालवणं ही जशी काही माझीच जबाबदारी आहे अशा याच्यात ते वागतात. पण सर चहा पाण्याचं कशा करता जायचं चहा असं आमंत्रण मिळाले का? कारण विरोधी पक्ष नेत्यांना आमंत्रण मिळालं. आमंत्रण स्वतः मुख्यमंत्री महोदयांचं सहीचं लेटर आम्हाला मिळालं. नाही अशातला भाग आहे. पण त्या चहा पाण्यामध्ये एक सौदार्याचं वातावरण असावं लागतं, सभ्यतेचं वातावरण असावं लागतं, सरकारची सज्जनता असावी लागते, विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्याच्याशी चर्चा करावी लागते. या आम्ही चहा पितोय, आमच्याकडला उभे राहा, चहा प्या आणि फोटो बाहेर जाऊ द्या, ही जी सरकारची मानसिकता झाली आहे ना. आम्ही आता माझ्यासारखा माणूस अनेक सरकार बघितली. 1995 सालापासून मी अनेक मुख्यमंत्री बघितले. विरोधी पक्षाचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांचं ऐकून घेणं की कुठल्या गोष्टीला आम्ही तुमच्या मान देतोय किंवा कुठल्या गोष्टी आम्ही तुमच्या प्राधान्यानं घेऊ न घेणार, त्याच्यावर खूप सौजन्यपूर्वक चर्चा व्हायची. बरोबर. म्हणजे काँग्रेसच्या राजवटीमध्ये जी सभ्यता होती ती सभ्यता या सरकारच्या काळामध्ये 2014 पासून पार धुळीस मिळाली. पार धुळीस. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला प्रचंड वेदना होतात. म्हणजे काँग्रेसची सत्ता परवडते. काँग्रेसची सत्ता परवडते म्हणण्यापेक्षा काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर त्यांच्याकडे वागण्यामधली सभ्यता काय होती हे आम्हाला कळली. 95 ते 99 आमचे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते. ते सुद्धा विरोधकांचा किती सन्मान करत होते हे आम्ही बघितलं. आणि आता ह्यांचा अहंकार, ह्यांची मस्ती, यांना गर्व, समोरच्या माणसांच्या संख्याबळाप्रमाणे तुच्छतेनं वागणूक देणं, हा जो काही यांचा कारभार आहे ती चहापानाला जात अशा करता. चहापानामध्ये एक सौंदर्याचं वातावरण असलं पाहिजे, चर्चा असली पाहिजे, सुसंवाद असला पाहिजे. त्यांना सुसंवादच मान्य नाही, त्यामुळे ते चहापानाला जाण्यात काय अर्थ आहे?